नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण पापडांसाठी नाचणीला अगदी परफेक्ट मोड कसे आणायचे ते आज आपण बघणार आहोत. जर आपले ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट नाचणीला म्हणजे नागलीला मोड आले तर त्यामुळे आपले जे नाचणीचे पापड असतात अगदी छान ते खुसखुशीत मऊ असे ते तयार होतात. म्हणून नाचणीला अगदी परफेक्ट मोड आणणं हे गरजेचं असतं. तर कशा पद्धतीने आपण अगदी परफेक्ट मोड आणू शकतो ते आता आपण बघूया. तर त्यासाठी काय करायचं आहे, आता आपल्याला कितपत नाचणीचे पापड बनवायचे. त्यासाठी आपण नाचणी घ्या, तिला ह्या पद्धतीने एक पसरट मोठ्या भांड्यामध्ये घ्या आणि या नाचणीतली संपूर्ण घाण आपण काढून घ्यायची. तरीसुद्धा ह्या नाचणीमध्ये अगदी बारीक अशी घाण असते. ती जसजसे आपण पाण्याने ही नाचणी धुवू तसतशी ती निघत जाते. म्हणून ह्या नाचणीला कमीत कमी आपल्याला 7 ते 8 वेळेस ह्या पाण्याने धुवून घ्यावं लागतं. जर तुम्ही 2-3 वेळेस धुवाल पण ती घाण निघत नाही एका वेळेस, म्हणून काय करायचं, कमीत कमी 5 ते 6 वेळेस तरी ही पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घ्या. तर दिसायला किती स्वच्छ अशी आपल्याला ही नाचणी दिसत होती, नागली दिसत होती, पण पाणी टाकताच त्याच्यामध्ये अगदी भरपूर अशी घाण वरती येते. म्हणून नाचणीला कधीही 7 ते 8 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून जे आपले पापड असतील ते अगदी छान ते तयार होतील, म्हणजे ते चवीला देखील चांगले लागतील किंवा कसकस ते लागणार नाही. तर इथे मी 7 ते 8 पाण्याने नाचणी अगदी स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर नाचणीमध्ये अगदी भरपूर असं आपल्याला पाणी घालायचं आहे. कमीत कमी नाचणी बुडल्यानंतर 2 ते 3 इंच वरती पाणी आपल्याला घालून, जेणेकरून आपली नाचणी ही व्यवस्थित भिजेल इथपर्यंत आपल्याला पाणी घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेच यावरती झाकण ठेवून आपल्याला आता ही नाचणी 1 दिवस 1 रात्र आपल्याला भिजवून घ्यायची. तुम्ही कोणत्या सीझनमध्ये बनवताय, म्हणजे जर थंडीच्या याच्यात जर नाचणी तुम्ही भिजवत असाल तर ती आपल्याला 2 दिवस भिजवून घ्यावं लागते. आणि जर उन्हाळा आणि म्हणजे कमीत कमी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जर तुम्ही हे बनवत असाल तर ही मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये बनवत असाल तर 1 दिवस भिजवली तरी काही हरकत नाही. तर अधूनमधून याच्यातलं सकाळ किंवा संध्याकाळ असं 1 ते 2 वेळेस मी पाणी बदलून घेतले, जेणेकरून आपल्या नाचणीचा वास हा येणार नाही. तर ते दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा, आपली जी नाचणी होती अगदी छान ती भिजून तयार झाली. तिच्यातलं संपूर्ण पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि त्यानंतर एक जाळीची चाळणी घ्या आणि त्या चाळणीमध्ये ही आपल्याला नाचणी काढून घ्यायची. नाचणी एक असा इन्ग्रेडियंट्स म्हणजे असा काही एक आपला कडधान्याचा प्रकार आहे, तर याच्यातलं पाणी हे लवकर निघत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे. जर पाण्याचं प्रमाण थोडं तरी जास्ती राहिलं ना म्हणजे कुठलंही मोड आणणाऱ्या धान्यामध्ये, तर ते मोड व्यवस्थित येत नाही. म्हणून इथे मी याच्यातलं जेवढं शक्य होतं तेवढं नाचणीचं पाणी हे आपल्या चाळणीतनं निथळून घेतलं आहे, पण तरी ती देखील ओली असते. तर त्यासाठी काय करायचं, एखादं कॉटनचं कापड घ्या आणि त्यावरती फक्त आपल्याला 5 मिनटं फॅनखाली आपल्याला तिला पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून ती हलकीशी कोरडी होईल. 5 ते 10 मिनटानंतर बघा, आपली जी नाचणी होती थोडी आपल्याला कोरडी झालेली दिसते. त्यानंतर काय करायचं, आता जर तुमचं कापड हे कोरडं असेल तर याच्यामध्येच तुम्ही तिला बांधून ठेवा. पण थोडंसं मी नाचणी साईडला केलं आहे तर कापड पूर्णपणे ओलं आहे. तर यासाठी काय करायचं, आता ही नाचणी आपल्याला दुसऱ्या कापडमध्ये काढून घ्यायची. ओल्या कापडमध्ये बांधून घेऊ नका, त्याचं काय होईल, आपली जी नाचणी असते ना तिचा वास येईल. म्हणून काय करायचं, दुसऱ्या कापडमध्ये काढून घ्या, त्यामुळे नाचणीला छान मोड पण येतील आणि वास देखील येणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला नाचणी ही पॅक करून घ्यायची आणि एखाद्या कढईमध्ये तिला झाकून ठेवायची. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल तर अगदी परफेक्ट असे आपल्या नाचणीला मोड हे आले. फक्त आपल्याला 1 रात्र किंवा 1 दिवस आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. तर 1 रात्रभरात किंवा 1 दिवसभरामध्ये आपले मोड येऊन अगदी परफेक्ट अशी नाचणी ही तयार होते. तर अगदी एकसारखे असे आपल्या नाचणीला मोड आले. नक्की तुम्ही या पद्धतीने जर नाचणीची पापड बनवत असाल तर ते पीठ बनवण्यासाठी नाचणी अगदी परफेक्ट अशी कशी मोड आणायचं ते तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकाल. तर अगदी छान अशी आपली परफेक्ट नाचणी ही तयार. तर त्यानंतर जर तुम्हाला मोड आल्यानंतर
कशा पद्धतीने आपण पीठ बनवण्यासाठी पुढची प्रोसेस करायची, तर त्यासाठी काय करायचं, फॅनखाली किंवा उन्हामध्ये हिला थोड्या वेळ वाळवून घ्यायची. जर तुम्हाला वाळवलेली समजत नसेल किंवा जर म्हणजे काय असतं, जास्ती देखील आपल्याला वाळवून घ्यायची नाही, थोड्या वेळच वाळू द्यायची. फक्त कोंब जे असतात, मोड असतात, त्याला फक्त आपल्याला काळपट दिसायला लागली म्हणजे आपली जी नाचणी अगदी सुकून ती तयार झाली असं आपण त्याला समजायचं. आणि अशा पद्धतीने रवेदार आपण छान पीठ हे दळून आणायचं. तर रवेदार असं मी पीठ हे नाचणीचं दळून आणलं आहे. त्याला काय करायचं, चाळणीने न गाळता एखादं आपलं पॉलिस्टरचं कापड घ्या, एखादी आपली साडी घ्या, ती एखाद्या कढईला बांधा आणि अशा पद्धतीने ही पीठ आपण गाळून घ्यायचं. यामुळे काय असतं, जो कोंडा असतो म्हणजे जे काही नाचणीचं साल असतं ते पूर्णपणे वरती राहतं, फक्त अगदी बारीक मैद्यासारखं पीठ खाली पडतं आणि त्यामुळे आपले जे पापड असतात अगदी छान लाल असे तयार होतात. जर तुम्ही चाळणीने चाळाल तर तुमचे जे पापड आहे ते काळपट येण्याची शक्यता राहील. म्हणून कधी जर तुम्हाला अगदी परफेक्ट पापड बनवायचे असतील काचेसारखे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ गाळून घ्यायचं. तर आपलं हे पीठ आता गाळून झालं आहे आणि जो काही रवा असतो आणि जे काही साल असतं ते वरती राहतं. आणि हा रवा आपण काय करणार आहोत, एखाद्या आपलं जी रवा गाळण्याची चाळणी असते त्या चाळणीतनं आपण गाळून घ्यायचा आणि पुन्हा आणखी थोडेसे गहू टाकून तो रवा आणि गहू आपण पुन्हा दळून त्याची वेगळे पापड बनवून घ्यायचे. तर इथं परफेक्ट असं आपलं हे नाचणीचं पापडांचं पीठ हे आपलं तयार झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला